लक्ष द्या. आज मी जे काही बोलणार आहे ते कदाचित तुम्हाला थोडंसं टोचू शकतं. पण एक गोष्ट सांगतो, जर MPSC कंबाईन 2026 पास व्हायची मनापासून इच्छा असेल, तर हे ऐकणं तुमच्यासाठी सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कारण आज आपण त्या 5 घातक चुकांबद्दल बोलणार आहोत, ज्या 90% विद्यार्थ्यांचं स्वप्न दरवर्षी धुळीला मिळवतात. हा आकडा बघा एकदा, 90%. ही संख्या त्या विद्यार्थ्यांची आहे जे तुमच्यासारखाच प्रामाणिकपणे अभ्यास करतात, पण दरवर्षी त्या चुका करून स्पर्धेतून बाहेर फेकले जातात. आता स्वतःला एक प्रामाणिक प्रश्न विचारा. तुमचा स्कोअर 50-55च्या चक्रात अडकलाय का? किती वेळा असं झालंय की स्वतःला समजावलं, नाही नाही, यावेळी नक्की होईल? जर याचं उत्तर हो असेल, तर पुढचे काही मिनिटे तुमच्या अभ्यासाची दिशा पूर्णपणे बदलू शकतात. चला, तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात मोठ्या चुकीपासून. मी याला म्हणतो दिशाहीन अभ्यास. म्हणजे काय? तर मेहनत प्रचंड, पण हातात काहीच नाही, परिणाम शून्य. हे चित्र ओळखीचं वाटतंय का? आज पॉलिटीचं पुस्तक उघडलं, उद्या वाटलं इतिहासाचा अभ्यास करूया, परवा भूगोलाचा. पुस्तकं बदलतात, नोट्स बदलतात, रोज नवीन स्ट्रॅटेजी. पण एक गोष्ट नाही बदलत, ती म्हणजे तुमचा स्कोर. याला अभ्यास नाही, याला म्हणतात भटकणं. विषयाची खोल समज यात कधीच तयार होत नाही. एक गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. MPSCला तुमचं पाठांतर नकोय. आयोगाला काय हवंय? संकल्पनांची स्पष्टता म्हणजे क्लॅरिटी, आणि एका विषयाला दुसऱ्या विषयाशी जोडण्याची क्षमता म्हणजे कनेक्ट करण्याची ताकद. आणि या दिशाहीन अभ्यासात नेमकं हेच तर गायब असतं. बरं, आता येऊया दुसऱ्या चुकीकडे. आणि ही चूक तुमचं सिलेक्शन ठरवते किंवा कायमचं थांबवते. ती म्हणजे PYQs, म्हणजेच मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका हाताळण्याची पूर्णपणे चुकीची पद्धत. 90% जण काय करतात? प्रश्न वाचला, उत्तर बघितलं, चला पुढे. अरे, याला विश्लेषण नाही म्हणत, याला म्हणतात आन्सर की चेकिंग. खरं विश्लेषण म्हणजे स्वतःला विचारणं की आयोगानं हाच प्रश्न का विचारला, याच्या मागची मूळ संकल्पना काय आहे, बाकीचे 3 ऑप्शन चुकीचे का आहेत, आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुढच्या वर्षी आयोग यावर कसा प्रश्न फिरवून विचारेल. मला माहितीये, हे सगळं ऐकायला सोपं वाटत नाही, आणि खरंच नाहीये. योग्य PYQ विश्लेषणासाठी वेळ लागतो, योग्य मार्गदर्शन लागतं आणि अनुभव लागतो. एकट्याने बसून हे सगळं करणं खूपच अवघड आहे. आणि म्हणूनच ज्यांना PYQ विश्लेषण योग्य आणि शास्त्रीय पद्धतीने करायचं आहे, त्यांच्यासाठीच आपली विजयशस्त्र PYQ बॅच आहे. यात तुम्हाला 240 पेक्षा जास्त रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतात, प्रत्येक लेक्चरसोबत PDF मिळते, आणि संपूर्ण विषयनिहाय PYQ कव्हर होतात. इथे फक्त उत्तरं नाहीत, तर प्रश्न सोडवण्यामागचा आयोगाचा दृष्टिकोन शिकवला जातो. ज्यांना फक्त प्रश्न सोडवायचे नाहीत, तर आयोगाचा माइंडसेट समजून घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी ही बॅच एक उत्तम पर्याय आहे. जॉईन करण्यासाठी आपलं ॲप डाउनलोड करा. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेली आहे. ठीक आहे, आता वळूया चूक नंबर 3 कडे. टेस्ट सिरीजचा गैरवापर. तुम्ही सगळे टेस्ट देता, स्कोअर बघता आणि एकतर निराश होता किंवा उगाचच हुरळून जाता. पण मला एक सांगा, त्या टेस्टचं विश्लेषण कोण करणार? एक वाक्य कायमचं डोक्यात कोरून ठेवा. टेस्ट हे तुमचं जजमेंट नाही, ते तुमचं डायग्नोसिस आहे. जसं डॉक्टरकडे गेल्यावर रक्ताचा रिपोर्ट येतो ना, तो रिपोर्ट तुमची लायकी नाही ठरवत, तो आजार कुठे आहे हे दाखवतो. टेस्ट सिरीज म्हणजे तो रिपोर्ट आहे. त्यामुळे प्रत्येक टेस्टनंतर ह्या 3 गोष्टी करायच्याच. 1. आपले नेमके कोणते विषय कमजोर आहेत ते शोधा. 2. कोणत्या सिली मिस्टेक्समुळे मार्क्स गेले ते लिहून काढा. आणि 3. ह्या चुकांवर आधारित पुढच्या 7 दिवसांचा रिव्हिजन प्लॅन तयार करा. तरच त्या टेस्टला काहीतरी अर्थ आहे. आता चौथी चूक जी थेट रिव्हिजनशी जोडलेली आहे. सगळेच जण म्हणतात, सर रिव्हिजन तर करतोय की, माझा प्रश्न एकच आहे, खरंच करताय की फक्त स्वतःच्या मनाला फसवताय? एक गोष्ट स्पष्ट सांगतो, कान उघडे ठेवून ऐका. पुस्तक समोर ठेवून फक्त पानांच्या पानं उलटणं याला रिव्हिजन नाही म्हणत. याला म्हणतात आत्मसमाधान. स्वतःच्या मनाला खोटं सांगणं की हो, माझा अभ्यास झालाय. खरी रिव्हिजन म्हणजे ॲक्टिव्ह रिव्हिजन. म्हणजे काय? पुस्तक बाजूला ठेवा आणि आठवण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या डोक्याला प्रश्न विचारा. संकल्पना एकमेकांना जोडून बघा. कारण परीक्षेत तुमच्यासोबत पुस्तक नाही, तुमचं डोकं जाणार आहे. मग त्याला आत्तापासूनच सवय लावा. आणि आता शेवटची 5वी, पण माझ्या मते सगळ्यात जास्त धोकादायक चूक.
एक असा विचार जो तुम्हाला नकळतपणे स्पर्धेतून बाहेर फेकून देतो. तो विचार म्हणजे, अरे 2026ला आहे परीक्षा, अजून तर खूप वेळ आहे. ही एकच मानसिकता हजारो प्रामाणिक, हुशार उमेदवारांना दरवर्षी बुडवते. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो आज घाम गाळेल तो परीक्षेच्या दिवशी शांत असेल, आणि जो आज टाळाटाळ करेल तो शेवटच्या महिन्यात फक्त इकडून तिकडून स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ शोधत बसेल. तर आजच्या ह्या चर्चेतून 3 महत्त्वाचे मुद्दे कायम लक्षात ठेवा. 1. दिशाहीन अभ्यास थांबवा आणि संकल्पना स्पष्ट करण्यावर भर द्या. 2. PYQsची फक्त उत्तरं तपासू नका, त्यांचं पोस्टमॉर्टम करायला शिका. आणि 3. टेस्टचा वापर निदानासाठी करा, स्वतःला जज करण्यासाठी नाही. मी आज तुम्हाला कोणतंही मोटिवेशन दिलेलं नाही, कारण ते 2 दिवस टिकतं. मी तुम्हाला आरसा दाखवलाय, वास्तव सांगितलंय. आता जर कंबाईन 2026साठी खरंच गंभीर असाल, तर ह्या चुका आजच्या आज थांबवा आणि योग्य दिशेने मेहनत करायला लागा. शेवटी निर्णय तुमचा आहे. जर हा रियालिटी चेक तुम्हाला गरजेचा वाटला असेल, तर याला लाईक करा आणि अशाच स्पष्ट आणि प्रामाणिक मार्गदर्शनासाठी MPSC विश्वला फॉलो करा.